गणपती बाप्पा मोरया. मी वेदांत. आजच्या पहिल्याच ब्लॉकमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आम्हाला आळंदीला जायचे होते. पप्पा पहाटे लवकर देवपूजेसाठी पाणी घेऊन इकडे मम्मा दारासमोर रांगोळी काढत बसली होती. इकडे शिवांश तयार होऊन बसला होता. इकडे चिवताईचा सकाळीच नाश्ता चालू होता. तोपर्यंत पप्पांची देवपूजा झाली होती. तुळशीला पाणी घालून पप्पांनी देवपूजा पूर्ण केली. आमची गाडी इथेच ठेवून आम्ही शिवांशच्या गाडीत आळंदीकडे जाण्यासाठी निघालो. पप्पा पुढे बसले होते, काका गाडी चालवत होते आणि आम्ही सगळे पाठीमागे कोणाला उलटी होती का त्याची वाट पाहत बसलो होतो. पहाटेचं वातावरण सकाळी थंड होतं आणि मंदिरातून काकड्यांचा आवाज येत होता. तोपर्यंत आम्हाला सूर्यदर्शन झाले. मी लगेच सूर्याचे दर्शन घेतले आणि शिवांशनेही घेतले. आम्ही कुठे चांगल्या रस्त्याला लागतोय तवर चिवताई म्हणाली, मला उलटी होते. बाहेरची हवा खाऊन चिवताई परत गाडी बसली. तोपर्यंत आम्ही आळंदीमध्ये येऊन पोहोचलोच. मग पहिल्यांदा चिवताईला बाहेर काढलं. मग आम्ही आळंदीच्या घाटाकडे निघालो. चिवताईचा चेहरा उतरला होता. गरुड खांबाचे दर्शन घेऊन मी इकडे तिकडे बघितले आणि मीही उड्या मारतच निघालो. आजूबाजूला प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त होता. काही फुले विकत होती, काही नदीत आंघोळ करत होती. इकडे माऊ आणि काका दिवा फुले घेत होती. आता चिवताई फ्रेश झाली होती. मम्मानी एक दिवा फुल पाण्यात सोडले. माऊ काकांनीही दिवा फुल पाण्यात सोडले. आम्हीही सूर्यनारायणाला पाणी वाहून दर्शन घेतले. तेथील काकांनी आम्हाला गंध लावला. चिवताईला गंध लावून छान वाटले. मग तर चिवताई उड्या मारतच निघाली. पुढे वासुदेवाचे दर्शन घेतले. रस्त्याच्या कडेला माळा, प्रसादे यांनी दुकाने भरली होती. समोरच कमानीचे दर्शन झाले. लगेचच आम्ही दर्शनासाठी रांगेत पुढे पुढे चालू लागलो. आतमध्ये शूटिंग काढण्यास मनाई होती म्हणून आम्ही माऊलींचे दर्शन घेऊन बाहेर आलो. बाहेर आल्यावर माऊने चिमूला बाहुलीसारखेच फिरवले. माऊ आणि मम्मा या दोघींनीही फुगडी खेळली. मीही चिमू सोबत फुगडी खेळलो. काका आमचे कीर्तनकार असल्यामुळे तेही फुगडी खेळून एकमेकांच्या पाया पडले. माऊ काकांनी तर एकदम छानच फुगडी खेळली. मम्मा आणि पप्पांनीही फुगडीचा आनंद घेतला. मम्मा पप्पांच्या पाया पडून मम्मा पप्पांना रामकृष्ण हरी म्हणाली. इकडे चिमूही शिवांशला फुगडी शिकवत होती. शिवांशला आळंदीत खूप मजा आली. तो उड्या मारतच निघाला. आतमध्ये गेल्यावर सर्वांचे एक चित्ताने ज्ञानेश्वरी पारायण चालू होते. इकडे एक बाबा मुलांना माऊलींविषयी माहिती देत होते. आजी एका चित्ताने ग्रंथ वाचत होत्या. पुढे सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालून आम्ही त्याचे दर्शन घेतले. विणेकरी बाबांचे व विणेचे दर्शन घेऊन चिवताईनीही दर्शन घेतले. मम्माने चिवताईला सांगितले, नीट पाय पड. आम्ही सर्वजण मंदिरात माऊलींचे ध्यान करत बसलो. पुढे परत निघताना खूप गाड्यांची गर्दी लागली. गाड्यांच्या गर्दीतून वाट काढत भूक लागली होती. एका छान हॉटेलमध्ये जाऊन सर्वांनी मनसोक्त मिसळ खाल्ली. धन्यवाद.